लास्ट लेक्चरला आपण सगळे बेसिक त्याचे फिजिकल प्रॉपर्टीज, पिरियोडिक ट्रेंड्स, केमिकल प्रॉपर्टीज वगैरे बघितलं. आता आपण ग्रुप 16 पहिला डिस्कस करणार, मग ग्रुप 17 चे कंपाऊंड्स, ग्रुप 16 चे कंपाऊंड्स, मग ग्रुप 17 चे कंपाऊंड आणि मग ग्रुप 18 चे कंपाऊंड्स काय करणार आहे तर डिस्कस करणार आहे. सो सगळ्यात पहिला डायऑक्सिजन आहे. कोण आहे? डायऑक्सिजन. आता डायऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजन O2. डायऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजन O2. आता O2 हा आपण लॅबोरेटरी मेथडनं कसं बनवू शकतो तर KClO3 आहे. KClO3 ला हीट करायचं नाही, तुमचं तुम्ही लिहायचे मॅंगनीज डायऑक्साइड बरोबर. ऍक्च्युली तुमचं KClO3 असते त्याला आपण बॅलेन्स करतो. काय करतो आपण त्याला? बॅलेन्स. सो इथं KClO3 ला हीट केलं मॅंगनीज डायऑक्साइड बरोबर, तर आपल्याला KCl प्लस काय मिळते तर O2. KCl प्लस काय मिळते तर O2. सो लॉस ऑफ इलेक्ट्रॉन शुड बी इक्वल्स टू काय असायला पाहिजे? गेन ऑफ इलेक्ट्रॉन असायला पाहिजे. नाही सॉरी, लॉस आणि गेन म्हणजे नंबर. हा 2 KCl घ्यायचा. किती घ्यायचा? 2 KCl. हा जर 2 KCl घेतला तर इथं 2 KCl, कारण जर ऑक्सिजन 3 होते ना पहिला, फक्त O2 घेतला तर 3 ऑक्सिजन बॅलेन्स होणार नाही. लॉस शुड बी इक्वल टू काय असायला पाहिजे? गेन. सो 2 KClO3 काय देणार आहे तर 2 KCl प्लस काय देणार आहे तर 3O2. हे पहिलं आहे आपण की KClO3 जो आहे, KClO3 जो आहे त्याला जर हीट केला तर KCl 2 KCl प्लस 3O2. हा 2 आपण नंतर न घेतो बॅलेन्स करण्यासाठी, कारण तो ऑक्सिजन किती आहेत तर 3 आहेत आणि तो बाहेर पडताना ऑक्सिजन किती फॉर्म पडतात तर 2. मग लॉस ऑफ ऑक्सिजन आणि गेन ऑफ ऑक्सिजन काय असायला पाहिजे? सेम. म्हणून जर आपण याला मल्टिप्लाय बाय 2 केला तर 3 2 जा काय येत आहे? 6. मग इथं 3O2 बाहेर पडते. समजतंय? नेक्स्ट, बाय थर्मल डिकम्पोजिशन ऑफ मेटल ऑक्साइड्स. कोणाचं थर्मल डिकम्पोजिशन? मेटल ऑक्साइड्स. आता सिल्वर आहे, सिल्वरचं काय आहे तर Ag2O आहे. त्याला जर हीट केलं तर किती आहे सांगा? Ag2O त्याला जर हीट केलं तर फक्त ऑक्सिजन एकच आहे, एक ऑक्सिजन बाहेर पडणार, हाफ O2 म्हणजे आपल्याला बॅलन्स करायला लागणार. मग त्यामुळे इथं घेताना काय घ्यायचं तर 2 टाइम्स AgO. मग 2 टाइम्स AgO मध्ये काय येणार आहे? 4Ag प्लस काय येणार आहे तर O2. थर्मल डिकम्पोजिशन म्हणजे तुम्ही एखाद्या मेटल ऑक्साइडला हाय टेम्परेचरला काय करताय तर हीट करताय, तर तुमचा मेटल आणि ऑक्सिजन सेपरेट होतो. परत काय घेतलं तर HgO. काय घेतला? HgO. परत HgO ला जर आपण हीट करायला गेलं तर O फक्त ऑक्सिजन बाहेर पडणार, ऑक्सिजन डायऑक्सिजन बाहेर पडायला पाहिजे. किती ऑक्सिजन पाहिजे? 2. म्हणून याला मल्टिप्लाय बाय काय केलं तर 2. सो इथं काय येणार आहे तर 2Hg. पण मर्क्युरी लिक्विड स्टेट मध्ये फॉर्म होणार आणि मग काय फॉर्म होणार आहे तर ऑक्सिजन. मग काय फॉर्म होणार आहे? ऑक्सिजन. समजली ही रिएक्शन? येस ऑर नो? ठीक आहे. नेक्स्ट, हे तर ऑक्साइड्स आपण काल बघितले. लेड बघा. तर लेड काय आहे? लेड 2PbO2 आहे. सॉरी, PbO2 घेऊया. 2PbO2 नको, पहिला PbO2 घेऊया. बॅलन्सिंग नंतर ना करूया. हा PbO2 आहे. हा PbO2 ला जेव्हा तुम्ही हीट करताय, काय फॉर्म करताय? हीट काय करताय? हीट. PbO2 मध्ये लेडची ऑक्सिडेशन स्टेट +4 असते बाळांनो. ती डायरेक्ट लेड मध्ये कन्वर्ट होत नाही. +4 टू कुठं जाते? +2. लेड ऑक्साइड फॉर्म होते. म्हणजे PbO2 देताना काय देणार आहे? PbO देणार आहे. पण फक्त एकच ऑक्सिजन राहिलं, एक ऑक्सिजन राहून चालणार नाही, O2 बाहेर पडायला पाहिजे. काय बाहेर पडायला पाहिजे? मग बॅलन्स करायसाठी आपण याला मल्टिप्लाय बाय काय केलं तर 2. सो 2PbO2 देताना काय देणार आहे तर 2PbO प्लस काय देणार आहे तर O2. 2PbO प्लस काय देणार आहे तर O2. पटकन रिएक्शन लिहून घ्यायची. नेक्स्ट बघा, थर्मल डिकम्पोजिशन ऑफ काय करतो तर आपण? थर्मल डिकम्पोजिशन ऑफ पर ऑक्साइड्स. कोणाचं थर्मल डिकम्पोजिशन? पर ऑक्साइड. पण कॅटलिस्ट खूप गरजेचं आहे, मॅंगनीज डायऑक्साइड. बघा, पर ऑक्साइड जर घेतला 2H2O2, ह्याला हीट करायचं
कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? मॅंगनीज डायऑक्साईडच्या प्रेझेन्स मध्ये. मग 2H2O2 च्या जागी काय येणार आहे तर 2H2O प्लस काय येणार आहे तर O2 इन द गॅशियस. हे सगळे झाले लॅबोरेटरी मेथड. कसले मेथड झाले? कसले मेथड झाले? लॅबोरेटरी मेथड. नेक्स्ट हे इलेक्ट्रोलायसिस वगैरे जे आहे हे कमर्शियल मेथड्स आहेत. म्हणजे लार्ज स्केलला जर मला डायऑक्सिजन ऑब्टेन करायचं असेल तर मी इलेक्ट्रोलायसिस किंवा लिक्विफॅक्शन ऑफ एअर हे प्रोसेस करू शकते. आता इलेक्ट्रोलायसिस मध्ये ऍक्च्युअली काय होतं बघा, हा तुमचा वॉटर आहे. 2H2O इन कोणत्या स्टेट मध्ये असते तर लिक्विड स्टेट मध्ये. ह्याचं जर मी ह्यातून इलेक्ट्रिसिटी जर पास केली तर हा सेपरेट होताना कशामध्ये सेपरेट होतो तर 2H प्लस आणि कशामध्ये तर 2OH कशामध्ये तर मायनस मध्ये. ठीक आहे. मग हा कोण आहे तर कॅटायन आहे आणि हा कोण आहे तर एनायन आहे. आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री हा टॉपिक शिकलेला आहे का? येस, शिकलोय. कॅटायन इलेक्ट्रोकेमिस्ट्री शिकलोय ना. त्यामुळे इलेक्ट्रोलायसिसची प्रोसेस आठवते का की कॅटायन जो आहे तो कोणाकडे अट्रॅक्ट होणार आहे तर कॅथोड कडे. कारण कॅथोड कसा चार्ज असतो? निगेटिव्ह. आणि एनायन जो आहे तो कोणाकडे अट्रॅक्ट होणार आहे तर एनोड कडे. कारण एनोड काय आहे तर पॉझिटिव्ह. एनोड काय तर पॉझिटिव्ह. आणि मला हे माहित आहे की एनोड वरती कायम काय होत असते तर ऑक्सिडेशन. काय होत असते? आणि कॅथोड वरती कायम काय होत असते तर रिडक्शन. सो ऑक्सिडेशन होताना ऑक्सिजन बाहेर पडत असते. O2 कुठे बाहेर पडते? ऑक्सिडेंट 2OH मायनसला. सो रिॲक्शन बघायचं. हा 2OH मायनस जो आहे हा देताना O2 इन द गॅशियस स्टेट देते प्लस काय देते 2H प्लस प्लस हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स? 4 इलेक्ट्रॉन्स. कारण एक ऑक्सिजन किती इलेक्ट्रॉन बाहेर देणार आहे? 2 ऑक्सिजन किती इलेक्ट्रॉन बाहेर देणार? 4. सो ही कोणती रिॲक्शन झाली तर ही ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन कुठं झाली तर एनोडला. म्हणजे एनोड वरती काय लिबरेट होत आहे तर O2. एनोड वरती काय लिबरेट होत आहे? O2. ठीक. आता परत हे जे 2H प्लस आहेत आणि हे जे 2H प्लस आहेत टोटल H प्लस किती झाले? 4H प्लस. मग हे जे 4H प्लस आहेत 4H प्लस कसे समजलं ना? हे 2H प्लस आणि सॉल्युशन म्हणजे सॉल्युशन मध्ये 2H प्लस. मग हे 4H प्लस घेणार 4 इलेक्ट्रॉन घेणार आहे. काय देणार आहे? 2H2 इन विच स्टेट? गॅशियस स्टेट. मग ही कसली रिॲक्शन आहे? रिडक्शन हाफ इक्वेशन. कुठं होत आहे तर कॅथोड. आलं लक्षात? येस ऑर नो? ओके. सो इलेक्ट्रोलायसिस घडताना बघा dioxygen can be prepared on a large scale by electrolysis of water. So when hydrogen is liberated at cathode, oxygen is liberated at anode. मी सगळी रिॲक्शन डिटेल मध्ये दिलेले आहे. तर बघ दिलं H2O चं इलेक्ट्रोलायसिस दिलं की 2H2 प्लस O2 मिळेल. कसं मिळालं? 2H2 प्लस O2 समजलं. एनोड वरती ऑक्सिडेशन, कॅथोड वरती रिडक्शन. नाउ इंडस्ट्रियल मेथड. इलेक्ट्रोलायसिस पण इंडस्ट्रियल मेथडच आहे हा बाळांनो. इंडस्ट्रियल मेथड मध्ये काय करतो? एअर आहे, लिक्विड आहे. लिक्विड एअर मध्ये 21% ऑक्सिजन आहे. म्हणजे नॉर्मली ऑक्सिजन मध्ये 21%, एअर मध्ये 21% ऑक्सिजन, 21% ऑक्सिजन आणि 78% काय असते तर नायट्रोजन असते. येस ऑर नो? आणि राहिलेले 1% फ्लू गॅसेस असते. तर लिंडे प्रोसेस आणि क्लॉड लिंडे प्रोसेस म्हणून आहे. त्या लिंडे क्लॉड लिंडे प्रोसेसनं पहिला एअरला लिक्विफाय केलं जातं. एअरला काय केलं जातं? म्हणजे एअरला कशामध्ये कन्वर्ट केलं जातं? लिक्विड एअर मध्ये. पण लिक्विड एअर मध्ये कन्वर्ट केल्यानंतर ना त्याला हिट केलं जातं डिस्टिलेशन कॉलम मध्ये. आणि तो डिस्टिलेशन कॉलम कोणता असतो तर फ्रॅक्शनेटिंग डिस्टिलेशन कॉलम. जेव्हा तुम्ही लिक्विड एअरला काय करणार आहे? हिट करणार आहे. ज्याचं बॉइलिंग पॉइंट कमी पहिला तो वेपराइज होणार. ज्याचं बॉइलिंग पॉइंट, मग नायट्रोजनचा बॉइलिंग पॉइंट कमी असतो N2, तो पहिला वेपराइज होणार. आणि जेव्हापर्यंत एकदा आहे बघा स्टार्ट झाला, बॉइलिंग पॉइंट स्टार्ट झाला, 78 केल्विन आहे नायट्रोजनचं बॉइलिंग पॉइंट. जेव्हापर्यंत 78 केल्विन हा टेम्परेचर अचीव्ह होत नाही तेव्हापर्यंत नायट्रोजन वेपराइज होणार नाही.
एकदा 78 केल्विन अचीव्ह झालं, नायट्रोजन वेपराइज व्हायला स्टार्ट झालं. पूर्ण नायट्रोजन वेपराइज होईपर्यंत मग टेम्परेचर चेंज होणार नाही. मग नंतर नेक्स्ट परत टेम्परेचर वाढायला लागणार. मग ऑक्सिजनचं किती आहे? 90 केल्विन आहे. किती केल्विन आहे? म्हणजे जेव्हा 90 केल्विन अचीव्ह होईल तेव्हा ऑक्सिजन वेपराइज होणार. वेपराइज होऊन म्हणजे हायर बॉइलिंग पॉईंट आहे त्याचा. त्यामुळे तो जरा खालीच फ्रॅक्शनेटिंग व्हॉल्यूम मध्ये खालीच येणार, कारण हेवियर आहे. लाइटर वरती जात असतात आणि हेवियर खाली राहत असतात. त्यामुळे सेकंड म्हणजे वरच्या एकदम टॉपच्या कॉलम मध्ये नाही, फ्रॅक्शनेटिंग म्हणजे गप्पे असतात, वरच्या कप्प्यामध्ये नाही, खालच्या कप्प्यामध्ये ऑक्सिजन मग काय होणार आहे तर सेपरेट. जरी तो वेपराइज स्टेट मध्ये असेल तर त्याला आपण परत लिक्विफाय करून काय करू शकतो, कंडेन्सेट करून काय करू शकतो, स्टोअर करू शकतो. मग ऑक्सिजन सिलेंडर्स माउंटेनियर्स वापरतात, हॉस्पिटल्स वापरतात, सबमराईन वाले वापरतात, ज्यांना ऑक्सिजन वापरायचं ते वापरू शकतात. समज में आ रहा है? पण एअर स्वस्तात मस्त आहे, एअर ढीक बरं आहे. त्यामुळे एअर पासून एअर पासून काय मिळवणे, ऑक्सिजन मिळवणे हे स्वस्तात मस्त होते. येते का लक्षात? इलेक्ट्रोलायसिस पण करू शकतो, पण इलेक्ट्रोलायसिस साठी इलेक्ट्रिसिटी पास करावी लागणार, पण सेपरेट करावं लागणार. So the dioxygen is obtained from the air by first removing carbon dioxide. पहिला त्यातून कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर वेपर काय केले जातात तर रिमूव्ह केले जातात. The remaining gases are liquefied subsequently. जे काय रिमेनिंग गॅसेस आहेत त्याला लिक्विफाय केले जातात. This is followed by the fractional distillation which gives a dinitrogen and dioxygen. डायनायट्रोजनचं काहीतरी 78 केल्विन आहे आणि डायऑक्सिजनचं काय तर 90 केल्विन आहे बॉइलिंग पॉइंट. ठीक आहे, ओके, ठीक आहे, फाईन. आता बघा फिजिकल प्रॉपर्टीज. मी काय म्हटलं तुम्हाला, आपण शिकताना एकच लॉजिक ठेवायचं आहे, प्रिपरेशन, फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज, युजेस. प्रिपरेशन मध्ये ऑक्सिजन कोणापासून आला, फिजिकल प्रॉपर्टी मध्ये स्टेट, कलर, ऑर्डर, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, आयसोटॉप्स आहेत नाही आहेत सगळं. बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे, गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे, हा कॉन्सेप्ट आहे. सो डायऑक्सिजन कसं आहे? डायऑक्सिजन इज कलरलेस अँड ऑर्डरलेस गॅस. डायऑक्सिजन इज स्पॅरिंगली सोल्युबल इन वॉटर. किती आहे पाठ करायचं, 30.8 सेंटीमीटर क्यूब ऑफ O2 dissolves in 100,000 centimeter cube of water. A small amount of a dissolved dioxygen is sufficient to sustain marine life and aquatic life. हे बघा, it liquefies at what Kelvin and freezes at what Kelvin? 55. म्हणजे 90 केल्विन त्याचा बॉइलिंग पॉइंट आहे. काय त्याचा बॉइलिंग पॉइंट? 90 केल्विन बॉइलिंग पॉइंट आहे. ऑक्सिजनचे 3 आयसोटॉप असतात, ऑक्सिजन 16, ऑक्सिजन 17 आणि ऑक्सिजन काय असते तर 18. ऑक्सिजन 18 रेडिओ ऍक्टिव्ह असतो. ऑक्सिजन 18 काय असतो? रेडिओ ऍक्टिव्ह असतो. नॉर्मली डायऑक्सिजन हा कसा असतो नेचर मध्ये? पॅरामॅग्नेटिक. आणि हे पॅरामॅग्नेटिक आहे म्हणून कोणी एक्सप्लेन केलं? एमओटी मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी. कसली थेरी? मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी. कसली थेरी? मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी. ना रिएक्शन्स विथ मेटल्स. मी तुम्हाला काय म्हटलंय, मेटल्स किंवा नॉन मेटल्स असू देत, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन शुड बी इक्वल्स टू काय असायला पाहिजे तर गेन ऑफ इलेक्ट्रॉन असायला पाहिजे. मग ऑक्सिजनची रिएक्टिव्हिटी हा ग्रुप 1 चा एक एलिमेंट घेते, ग्रुप 2 चा एक एलिमेंट घेते आणि ग्रुप 13 चा एक एलिमेंट घेते. समजतंय का मी काय सांगितलं? ग्रुप 1 मध्ये ऑक्सिजन ऑक्साईड जेव्हा फॉर्म करते -2 × 2 काय आलं तर हे -4 आलं. सोडियमचं ऑक्सिडेशन स्टेट काय असते तर +1. लॉस शुड बी इक्वल टू गेन, म्हणून याला मल्टिप्लाय बाय काय करणार आहे 4. एक ऑक्सिजन 2 इलेक्ट्रॉन घेणार आहे, मग देणारे पण सोडियम किती असायला पाहिजे? 2 असायला पाहिजेत. म्हणून कंपाऊंड फॉर्म होताना कसा फॉर्म होत असतो? Na2O. क्रिस क्रॉस करायचं. सोडियमचं ऑक्सिडेशन स्टेट +1 आहे, ऑक्सिजनचं ऑक्सिडेशन स्टेट -2 आहे, क्रिस क्रॉस Na2O. पण लॉस आणि गेन बॅलन्स व्हायला दिसायला पाहिजेत ना, मग ते हा Na2O. पण हे Na2O किती येणार आहे? 2 टाइम्स, कारण सोडियम किती आहेत? 4. कारण एका ऑक्सिजनला 2 सोडियम लागणार आहेत, 2 ऑक्सिजन आहेत तर त्याला 4 सोडियम लागणार आहे. परत मॅग्नेशियमची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे तर +2. ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट -2 × 2 म्हणजे काय झालं? -4. म्हणून परत याला मल्टिप्लाय बाय काय करावं लागणार आहे 2. पण तसं तर बघितलं हे बॅलन्सिंग साठी झालं. मॅग्नेशियमचं ऑक्सिडेशन स्टेट +2, ऑक्सिजनचं ऑक्सिडेशन स्टेट -2, लॉस गेन सेम MgO म्हणजे ग्रुप 2 MgO.
पण किती MgO 2 MgO. परत अल्युमिनियमची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे तर +3. ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट -2 × 2 -4. लॉस शुड बी इक्वल टू काय असायला पाहिजे गेन असायला पाहिजे. लॉजिकली बघितलं तर अल्युमिनियम आणि ऑक्सिजन घेतला तर अल्युमिनियमची +3 असते ऑक्सिजनची -2. क्रिस क्रॉस. क्रिस क्रॉस मध्ये काय असणार आहे बाळांनो ह्याचं प्रोडक्ट फॉर्म होताना 2Al2 काय येणार आहे तर O3. समझ में आ रहा है यस और नो? समझ में आ रहा है की नाही आ रहा है? हाँ. 4 अल्युमिनियम बॅलन्सिंग साठी ऑक्सिजनचा लॉस आणि गेन काय असायला पाहिजे. ऑक्सिजन जर लॉस -2 करतोय आणि हा ऑक्सिजन जर गेन -2 करतोय आणि हा लॉस 3 करतोय तर चालणार नाही. लॉस शुड बी इक्वल टू गेन. त्यामुळे सुटेबल फॅक्टरनं मल्टिप्लाय केला म्हणजे 2 अल्युमिनियमला 3 ऑक्सिजन लागणार आहेत. 2 अल्युमिनियमला 3 ऑक्सिजन. समझ में आ रहा है यस और नो? ठीक आहे. हे मेटल्स बरोबर झालं. ही रिॲक्टिव्हिटी विथ काय झाली तर मेटल्स. आता नेक्स्ट रिॲक्टिव्हिटी विथ काय बघूया तर नॉन मेटल्स. परत रिॲक्टिव्हिटी विथ नॉन मेटल्स पण सेम लॉजिकला लागते. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन शुड बी इक्वल्स टू काय असायला पाहिजे गेन. कार्बन इन द सॉलिड स्टेट प्लस O2 इन द गॅशियस स्टेट काय देणार आहे तर CO2 इन काय देणार आहे गॅशियस स्टेट देणार आहे. परत सल्फर प्लस ऑक्सिजन काय देणार आहे तर सल्फर डायऑक्साईड. आता इथे डिपेंड करते सल्फर ट्रायऑक्साईड पण फॉर्म होऊ शकते. काय फॉर्म होऊ शकते सल्फर ट्रायऑक्साईड. सल्फर प्लस O2 काय देते तर SO3. मग लॉस शुड बी इक्वल टू गेन. ह्याला 3 न मल्टिप्लाय करा ह्याला 2 न मल्टिप्लाय करा 2SO3. त्यानंतर फॉस्फरस P4 असते. P4 प्लस O2. हे बघा फॉस्फर जेव्हा ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होते 2 टाइप ऑफ ऑक्साइड फॉर्म होतात. +3 ऑक्सिडेशन पण फॉस्फर दाखवू शकतो आणि +5 पण दाखवू शकतो. मग जर फॉस्फर +3 दाखवतोय +3 × 4 काय येणार आहे 12. मग ऑक्सिजन -2